झी 24 तास एक पाऊल पुढे. आज नाही म्हटलं तरी मराठी इंडस्ट्रीला म्युझिक मार्केट ॲट सच जेवढं हवं आहे तितकं नाही आहे. कदाचित ह्याच्यामुळे अजून एक ओपनिंग सुरू होईल. लोकांपर्यंत गाणी जास्ती पोहोचतील, लोकांना ती जास्ती आवडतील, ती गाणी जास्ती विकत घेतली जातील आणि कदाचित हा सुद्धा एक सेक्शन असू शकतो जिथून मराठी फिल्मचा अजून एक रिकव्हरीचा एक अँगल सुरू होऊ शकतो. ओल्या सांज वेळी उन्हे सावली सभी लगावी तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी तशी तू हलके बोलना. अश्विनी, मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी आहे, नक्कीच खूप विचार केला असशील तू लिहिताना, गाणी लिहिताना. मग एकूणच काय सांगशील याबद्दल? मला स्वतःला मॅच्युअर लव्ह स्टोरीज आवडतात. यंग स्टोरीजवरती काम करणं सोपं असं म्हणण्यापेक्षा मी डेफिनेटली असं म्हणेन की आपल्या आसपास त्या पद्धतीची भाषा, सध्याची कंटेम्पररी जी लँग्वेज असते ती खूप वापरली जाते. हिंदी, इंग्लिश, मराठी मिक्स म्हण किंवा तशा पद्धतीची. पण थोडं सटल लँग्वेजमध्ये लिहायला मला गीतकार म्हणून जास्त मजा येते. ते एक चॅलेंज वेगळं वाटतं आणि तशा पद्धतीची स्टोरी, तेवढी सुंदर स्टारकास्ट, तसे खूप आव्हानात्मक प्रसंग, इतका छान डिरेक्टर, असं सगळंच जमून आलं होतं. म्युझिक अविनाश विश्वजीतचं तेवढं इम्पॅक्टफुल होतं. आम्ही सिटिंग्स केल्या त्याच्यासाठी की कशा पद्धतीचं असेल. म्हणजे सॅड सॉन्ग आहे चित्रपटातलं, ते इतकं परिणामकारक आहे, इतकं तो संपूर्ण म्युझिकचा इम्पॅक्ट अंगावरती येतो की माझ्या शब्दांनी जर तेवढं मॅच्युअर ते नसते वागले तर मग शिक्षा केली असते त्यांना. त्यामुळे सगळेच एलिमेंट जेव्हा जमून येतात तेव्हा गीतकारालाही स्वतःला सिद्ध करायला आवडतं आणि तशा पद्धतीचं कथानक होतं म्हटल्यानंतर मला खूपच मजा आली तशा पद्धतीचं काम करताना. आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असतं आपल्याला. नातं संपलं तरी प्रेम उरतं. जाता जाता या फिल्म मध्ये 2 सुंदर गाणी आहेत, तर ती गाणी गायला नाही सांगत आहे तुम्हाला, पण निदान कविता रिसाईट कराल का? हो, यू स्टार्ट. ओल्या सांज वेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता अनजशी व्हावी तशी तू हलके बोलना. आभाळ खाली झुके पावलां खाली धुके. आभाळ खाली झुके पावलां खाली धुके. सुख हे नवे सलगी करे का सांगना. ओल्या सांजवेळी. क्या बात आहे. चला, या फिल्मसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि लिरिक्स लॉन्च हे जे नवीन जे काही पाऊल उचललंय त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीप सोबत जयंती वाघधरे, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.